नागपुरातील हुडकेश्वर पोलिसांनी वेळेशी स्पर्धा करत राबवलेल्या ऑपरेशन शोध मोहिमेत एका अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका करण्यात यश मिळवले आहे। ऑनलाईन गेमच्या माध्यमातून ओळख वाढवत एका 20 वर्षीय आरोपीने अल्पवयीन मुलीला कथितपणे ब्लॅकमेल करून एका खोलीत डांबून ठेवल्याचा आरोप आहे। तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकत दरवाजा तोडून पीडितेची सुटका केली आणि आरोपीला अटक केली आहे। या प्रकरणी पोस्कोसह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलिसांनी ऑपरेशन शोध अंतर्गत एका अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका करत आरोपीला अटक केली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार 16 वर्ष 10 महिन्यांची मुलगी 2 ऑगस्ट रोजी घरातून बाहेर गेल्यानंतर परत न आल्याने तिच्या पालकांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा ठाव ठिकाणा शोधून काढला। दिघोरी परिसरातील एका बंद खोलीत मुलीला ठेवण्यात आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाड टाकली। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन दरवाजा तोडून आत प्रवेश करण्यात आला आणि आरोपीला ताब्यात घेत पीडितेची सुरक्षित सुटका करण्यात आली। तपासात आरोपीने ऑनलाईन गेमच्या माध्यमातून ओळख वाढवत पीडितेला ब्लॅकमेल केल्याचा तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप समोर आला आहे। वैद्यकीय तपासणी आणि पीडितेच्या जबाबाच्या आधारे भारतीय न्याय संहिता, पोस्को कायदा आणि जुव्हेनाईल जस्टिस ऍक्ट अंतर्गत विविध गंभीर कलमे वाढविण्यात आली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे। तर पुढील तपास हुडकेश्वर पोलीस करीत आहेत। पोलीस स्टेशन हुडकेश्वर येथे 3 तारखेला एक गुन्हा दाखल झाला होता। 661/2026 अटेम्प्ट टू मर्डर विथ रेप अँड पॉक्सो हे मेन सेक्शन्स होते। यामध्ये जे पीडित मुलगी आहे 16 वर्षाची आहे आणि त्यांना एक मुलांना फूस लावून पहिला किडनॅपिंग केलेले आहे। तो किडनॅपिंगचा गुन्हा 3 तारखेला दाखल झाला होता आणि तो मुलगा ठाणे सिटीचा रहिवासी आहे। तो मुलगा काही वर्षांपासून ती मुलीला ऑनलाईन ओळख करून घेतला आणि त्याचे पूर्ण फॅमिलीचा डिटेलसुद्धा ती मुलगीकडून घेतला तिच्या इनोसेन्सचा दुरुपयोग करून। आणि तो मुलगा मग नागपूरला आला होता 2 तारखेला आणि 2 ऑगस्ट 2ला ती मुलगीला ब्लॅकमेल करून तो मुलगा एक अनोळखी ठिकाणी त्याला बोलावून घेतला आणि ती मुलगीला ऑलमोस्ट 24 आवर्स तो ब्रुटल सेक्स अँड टॉर्चर करून तिचा अटेम्प्ट टू मर्डर सुद्धा केला विथ डेंजरस वेपन्स। अँड पोलीस स्टेशन हुडकेश्वरच्या टीम हे किडनॅपिंगच्या कंप्लेंटवर तात्काळ रेस्पॉन्ड करून विथ टेक्निकल ॲनालिसिस अँड इंटेलिजंट वर्किंग आउट ऑफ क्लूज तो मुलगाला डिटेक्ट केला। तो ठिकाणी लोकेशन डिटेक्ट केले आणि त्या ठिकाणीवर एक डेंजरस सिच्युएशनमधून मुलगीला रेस्क्यू केला दार तोडून। अँड याबद्दल पोलीस स्टेशन हुडकेश्वर टीमच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्वांनी अप्रिशिएट केला आपल्या सिनियर्स आणि सिनियर्सच्या मार्गदर्शनाखाली आता टेक्निकल फॉरेन्सिक ॲनालिसिस आणि इतर टेक्निकल क्लूज गोळा करणं सुरू आहे। अँड टॉप नॉच इन्व्हेस्टिगेशन करून आरोपीला इंटरोगेट करून आणि पीडित मुलगीला जस्टिस मिळवून याचा प्रयास सुरू आहे पोलीस स्टेशन हुडकेश्वर येथे। ऑनलाईन माध्यमांचा गैरवापर करून अल्पवयीन मुलांना लक्ष्य करणाऱ्या गुन्हेगारांविरोधात पालकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज या घटनेत अधोरेखित केली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपी विरुद्ध कठोर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे।